महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नगरपंचायतच्या नोटिसीत पत्रकारांची नावे, व्यापाऱ्यांना अतिक्रमण काढण्यासाठी दिलेल्या नोटिशीत पत्रकारांच्या नावांचा संदर्भ। नगरपंचायतच्या विरोधात पत्रकारांची पोलिसात तक्रार, निषेधाचे तहसीलदारांना निवेदन। माहूर नगर पंचायतकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील व्यापाऱ्यांना अतिक्रमण काढण्यासंदर्भात बजावण्यात आलेल्या नोटिसीमुळे शहरात मोठा वाद निर्माण झाला असून या नोटिसीमध्ये स्थानिक पत्रकार व वृत्तपत्रांचे नावे वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकारामुळे पत्रकारांची सामाजिक व व्यावसायिक बदनामी झाल्याचा तसेच व्यापाऱ्यांकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष धमक्या मिळत असल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणी पत्रकार विजय आमले व इलियास पावाणी यांनी माहूर पोलीस ठाण्यात नगर पंचायतचे मुख्य अधिकारी व नगर अभियंता यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार नगरपंचायत माहूरने शहरातील व्यापाऱ्यांना दिलेल्या अतिक्रमण विषयक नोटिसीमध्ये पत्रकारांची व त्यांच्या वृत्तपत्रांची नावे नमूद करण्यात आली, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊन त्याचा थेट फटका संबंधित पत्रकारांना बसत असल्याचं नमूद करण्यात आलंय। पत्रकार इलियास बावाणी हे माहूर शहरातील रहिवासी असून त्यांनी यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे। सध्या ते पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडण्याचे काम करीत आहेत। त्यांनी स्पष्ट केले की छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील स्वच्छता व नाली बांधकामासंदर्भात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती, मात्र अतिक्रमण काढण्यासंदर्भात कोणत्याही बातमीत पत्रकारांचा थेट सहभाग किंवा उल्लेख नव्हता। असे असतानाही नगरपंचायत प्रशासनाने व्यापाऱ्यांना दिलेल्या नोटिसीत पत्रकारांची नावे वापरल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली। अनेक व्यापाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून पत्रकार विजय आमले व इलियास बावाणी यांना जाब विचारला असून तुम्ही हे चुकीचे केले आहे असे म्हणत धमक्याही दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। विशेष म्हणजे संबंधित व्यापारी हे पत्रकारांच्या वॉर्डातील असल्याने आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल, नांदेड। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।